नमस्कार, मी आनंद निकेतन शाळेमध्ये बसलो आहे आणि माझ्यासोबत विद्यार्थिनी ताई आहे ज्यांनी या शाळा सुरू केली आहे. आणि या शाळेबद्दल त्यांना मी सांगतो आहे. त्याची सुरुवात कशी करण्यात आली? मी पहिल्यापासून शिक्षिकाच आहे आणि मी बरेच प्रयोगशील शाळांची पहिल्यापासून मला माहिती होती. आणि जेव्हा माझी मुलगी छोटी होती 3 वर्षाची, तेव्हा मला आणि आमचा एक सोशल ग्रुप पण होता. आम्ही 7-8 जण वेगवेगळ्या कामांसाठी एकत्र यायचो आणि कामं करायचो. तर त्यांच्यापैकी पण 2-3 मुलं लहान होती. तर आम्हाला सगळ्यांना असं वाटत होतं की म्हणजे आपल्या मनामध्ये शिक्षणाबद्दलच्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पना राबवणारी एखादी शाळा पाहिजे. मग आम्ही सगळ्यांनी शोधाशोध केली, वेगवेगळ्या शाळा बघितल्या, पण आम्हाला काही कुठली तशी पसंत पडली नाही. म्हणून मग शेवटी असा विचार केला की आपल्याला वाटतंय ते आपणच काही करून बघायचं असं म्हणून म्हणजे आम्ही ते धाडस करायचं ठरवलं आणि मग आम्ही शाळा सुरू केली 98 साली. काय वेगळं आहे या शाळेमध्ये? काय म्हणजे वेगळापण किंवा तुमची संकल्पना काय होती जी तुम्ही त्या शाळा शोधत होत्या पण भेटत नव्हत्या, असं काय? शाळा शोधत असताना आम्हाला असं वाटत होतं की एकतर मुलांची संख्या खूप जास्त आहे, एकतर मराठी माध्यमच हवं हे आमचं नक्की होतं. मुलांची संख्या खूप जास्त असते, त्यामुळे शिक्षक प्रत्येक मुलापर्यंत पोहोचू शकत नाही आणि प्रत्येक मूल हे वेगळं असतं. तर त्याचं जे वेगळेपण आहे ते बाहेर आलं पाहिजे. सगळ्या एका छापाचे गणपती काही बनायला नको. त्यामुळे ते एक आम्हाला वाटत होतं की मुलांची संख्या मर्यादित असली पाहिजे. पुन्हा शाळांमध्ये असा स्तर असायचे किंवा शाळा ही विशिष्ट आर्थिक गटासाठी, सामाजिक गटासाठी ही शाळा, दुसऱ्या गटासाठी ही शाळा, तर असं असायला नको. आपण समाज जसा सगळ्यांचा मिळून बनतो तशी शाळा पण तशीच असायला हवी आणि समाजाचं क्रॉस सेक्शन शाळेमध्ये असायला हवं. त्यामुळे ते एक आमचं उद्दिष्ट होतं. नंतर शिक्षण आहे ते पुस्तकी राहायला नको, तर जीवनाशी जोडलेलं असायला हवं. म्हणजे जीवनात आपल्याला ज्या गोष्टी पुढे करायच्या आहेत त्यांचा अनुभव आणि त्याचा फील शाळेमध्ये मिळायला पाहिजे, ही एक गोष्ट होती. आणि ज्याला चांगल्या शाळेत प्रवेश घेण्याची इच्छा आहे त्याला इथे प्रवेश मिळायला पाहिजे असं पाहिजे होतं. म्हणजे डोनेशन दिलं तर चांगली शाळा मिळते, नाहीतर नाही मिळत, तर असं नको होतं. त्यामुळेच आम्ही शाळा सुरू केली तेव्हा फर्स्ट कम फर्स्ट ॲडमिशन अशा बेसिसवर केली. कुठल्याही प्रकारचं डोनेशनचा काही संबंध नव्हता आणि फीसुद्धा त्यामुळे आमची माफकच होती. तर ह्या सगळ्या गोष्टी धरून आम्ही शाळा सुरू केली. तसा प्रवास राहिला आहे आणि कोण कोण लोक जुळलेले होते सुरुवातीपासून या शाळेशी? तुमच्या आतापर्यंतचा सफर कसं राहिला? शाळा सुरू करताना आम्ही 7-8 जण होतो. त्याच्यामध्ये मी होते, आत्ता तुम्हाला सांगितलं ते अरुण ठाकूर होते, दीपा आणि दीपाचा मिस्टर माधव पैशेकर ते होते, एक विवेक गरुड आणि मुकुंद कोके म्हणून अजून 2 जण आहेत, चार्टर्ड अकाउंटंट आहेत. असे 7-8 जण आम्ही एकत्र होतो. आणि म्हणजे शाळा सुरू करायची म्हणून ट्रस्ट स्थापन करणं आवश्यक आहे म्हणून आम्ही खरं ट्रस्ट स्थापन केला. आम्हाला असं खूप फॉर्मल काही नको होतं, पण ते गरजेचं आहे म्हणून आम्ही केलं. पण आम्ही सगळे एकमेकांचे मित्रच आहोत. म्हणजे असं आमच्यामध्ये असं हे काही नाही आहे की कोण अध्यक्ष आहे किंवा कोण सेक्रेटरी आहे, असं काही नव्हतं. आणि पहिल्यांदा आमच्याकडे इच्छेशिवाय काहीच नव्हतं. म्हणजे पैसा नाही, जागा नाही, इमारत नाही, काहीच नव्हतं. पण असं वाटत होतं की आपण प्रयोग आपल्याला करून बघायचा आहे. म्हणून आमच्या ओळखीतूनच 14 मुलं फक्त पहिल्या वर्षी आम्हाला मिळाली, बालवाडी सुरू केली. आणि मग हळूहळू म्हणजे आधी लोकांना वाटत होतं की एक तर मराठी माध्यम आता काय चालणार आहे, हा पहिला भाग होता आणि यांच्याकडे काहीच नाही, शाळा नाही, इमारत नाही, चालेल का नाही शाळा, म्हणून पहिल्यांदा लोक विचकत होती. मग आम्हाला खूप 100 जणांकडे गेले की एक 5-6 ॲडमिशन व्हायच्या, असं पहिल्यांदा होतं. पण मग 4-5 वर्ष गेल्यावर म्हणजे पालकांना विश्वास वाटायला लागला की हे जे बोलत आहेत ते खरं करतायत आणि आमची मुलं घातली होती. म्हणजे जे काही भविष्य होईल ते आमच्या पण मुलांचं असणार होतं. मग लोकांना विश्वास वाटायला लागला आणि मग मुलं खूप उत्साहाने शाळेत यायला लागली, त्यांना आवडायला लागली. मग हळूहळू म्हणजे सगळं शाळेमध्ये म्हणजे मग अगदी आता लॉटरी करावी लागते आणि आता कुठून चिठ्ठ्या आणून आमच्या मुलाला घ्या, आमच्या मुलाला घ्या, इथपर्यंत पोचलेली आहे शाळा. म्हणजे ही मुलांच्या ग्रोथबद्दल. आणि बाकी पहिली 9 वर्ष आम्ही वेगवेगळ्या
आधी 2 खोल्या, मग 4 खोल्या, मग कारण पैसा नाहीच. मग जसं जमेल तसं वाढवत आणि मग आम्हाला ही आत्ताच्या इमारतीची जागा आहे त्यांनी कमी रेटमध्ये आणि ती पण उधारीवर अशी दिली. मग म्हणजे देणग्यांमधून 1 मजला, मग 2 मजले असं करत करत आता आपण फ्लोअर पण असाच त्यांनी बांधून दिला. त्यांचे पैसे आम्ही आता फेडले. त्यांनी बांधून देतो मी, तुम्ही जमेल तेव्हा द्या असं झालं. कुठल्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आपण घेतो तिथे वेगवेगळ्या तुम्ही जसं म्हटलं ना की जीवनाशी निगडीत हे असते शिक्षण, तसं एक्सपिरियन्शियल काय काय म्हणजे असते आपलं विज्ञान आणि हे सगळं वेगळ्या खोल्या पाहिल्या ते कशामुळे आणि तिथे काय करतोय? 5वी पासून पुढे वेगवेगळी दालनं केलेली आहेत आणि त्या दालनांमध्ये मुलं येतात इंग्रजीच्या तासाला इंग्रजीच्या दालनात, विज्ञानाच्या तासाला विज्ञानाच्या दालनात आणि त्या दालनामध्ये त्या विषयाशी संबंधित डिस्प्ले भरपूर असतो. पुस्तकं तिथेच ठेवलेली असतात आणि जे साहित्य हँडसम ॲक्टिव्हिटींसाठी लागणार आहे ते सगळं तिथेच असतं. त्यामुळे एक वातावरण निर्मिती मुलांच्या मनात पण होते की तो सगळा वर्ग बघून आणि शिक्षकांनाही सोयीचं होतं की जे साहित्य हवं आहे ते तिथेच आहे आणि मुलांनाही पूर्ण दिवसभर एकाच जागी बसून शिकणार आणि शिक्षक येणार त्यापेक्षा 1 तास झाला थोडंसं हालचाल केली, दुसऱ्या वर्गात गेलो, त्याच्याने मुलं फ्रेश होतात. नाही तर मग एकाच जागी बसून होऊन जातात मुलं. हा पण एक साईड इफेक्ट आम्हाला त्या दालनांचा मिळाला. आणि विज्ञान केंद्र जे आहे ते आम्ही आमच्या शाळेच्या मुलांसाठी जसं आहे तसं आता मनपाच्या मुलांसाठी पण आम्ही ती ॲक्टिव्हिटी सुरू केली. दर महिन्याला एका शाळेतली मुलं 2 वेळेला येतात 3 तासाकरता आणि त्यांच्या अभ्यासक्रमातले प्रयोग आणि विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी आणि एकूण वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांचा तयार व्हावा या दृष्टीने त्यांचे प्रयोग आम्ही इथे घेतो. त्यांच्या जाण्या येण्याची व्यवस्था पण आम्हीच करतो. त्यांचे शिक्षक आणि 25 मुलांची एक बॅच, अशा 2 बॅचेस बुधवार आणि गुरुवार 2 दिवस शाळेमध्ये येतात. आणि विषय शिकवण्यामध्ये पण की जसं आपण पाठ केलं आणि उत्तरं लिहिली हे आमच्याकडे अजिबात तसं नसतं. प्रत्येक विषय शिकताना त्याचं आकलन झालं पाहिजे. तुम्ही भाषा असो, गणित असो, विज्ञान असो, कुठलाही विषय असो तर तो कळला पाहिजे. नुसतंच रट्टे मारले आणि उत्तरं लिहिली असं नको. म्हणजे आमच्याकडे अगदी पहिल्या वर्गापासून कधीच धड्याखालचे स्वाध्यायातले प्रश्न परीक्षेमध्ये येत नाही. परीक्षेला वेगळेच प्रश्न की जे त्यांना किती कळले हे बघणारे असतात किंवा पाठांतरावर स्मरणशक्तीवर आधारित प्रश्नोत्तर परीक्षा घेतली अशी नसते. मूल्यमापन सुद्धा आम्ही असंच करतो की वर्षभरात मुलांची कामगिरी कशी असते त्याच्या आधारावर आम्ही मूल्यमापन करतो. म्हणजे एखाद्या परीक्षेत त्याला कमी मार्क मिळाले म्हणून तो ढ आहे असे शिक्के कधी लावत नाही मुलांना. त्यांचं पूर्ण कामगिरी बघून मगच मूल्यमापन करतो. विज्ञानासाठी आम्ही 3री 4थीला होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राची पुस्तकं आहेत ती वापरतो की ज्याच्यामध्ये विज्ञान हे करून शिकण्याची गोष्ट आहे. पुस्तकामध्ये म्हणजे आपली जी सरकारी पुस्तकं आहेत त्यामध्ये बऱ्यापैकी काय होईल ते आधीच सांगितलेलं असतं. म्हणजे मुलांना उत्सुकता वाटेल असं नसतं. तर तसं होऊ नये या दृष्टीने प्रयत्न आम्ही करत असतो. आणि होमी भाभाची जी पुस्तकं वापरतो आम्ही म्हणजे त्यांनी विज्ञानासाठी केलेली त्याचं भाषांतर दीपाताईनेच केलेलं आहे. ती पहिल्यांदा इंग्लिशमध्ये होती. आम्ही आमच्यासाठी भाषांतर करून वापरायला सुरुवात केली होती पण ते आता छापले आहेत आणि सगळीकडे वापरले जातात. तर हे त्यांनी पण आता दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये सेमी इंग्लिश शाळा इतक्या आहेत की पूर्ण मराठी शाळा होते आमच्यासारख्या 2-3च आहेत अख्ख्या महाराष्ट्रात की ज्या मराठीतून विज्ञान गणित शिकवतात. तर म्हणजे हे आम्हाला अजिबातच पटत नाही. एज्युकेशन पॉलिसीमध्ये तर ते लोकल लँग्वेजमध्येच शिकवण्यावरती भर दिलेला आहे. पण भर दिला नाही त्यामुळे किती होईल इथे मुलं पण पाहिली की नॉर्मली शाळामध्ये जसे एकदम थोडे भीतीच्या वातावरणात असतात, गप्प असतात, डिसिप्लिन ऑर्डर. त्याशिवाय इथे खूप हसणारी खेळणारी मुलं टीचरशी मिसळून हा वातावरण कसं तयार झालं? काही भीती वाटत नाही शाळामध्ये म्हणजे टीचर्सकडे. म्हणजे मुळात आपली इच्छाच अशी होती ना की शांत बसा आणि आमचा करा. म्हणजे शिक्षण म्हणजे प्रश्न विचारणं आणि प्रश्न पडणं हेच आहे. उत्तरं मग आपण मिळून शोधू
असं वातावरण पहिल्यापासून आहे आणि संख्या कमी असल्यामुळे आणि ताई म्हणतात त्यामुळे तोही थोडा फरक पडतो. सगळे आम्हाला ताई म्हणतात आणि मग ते म्हणजे तसंच नातं निर्माण होतं ताई या स्वरूपाचं. मग त्यामुळे खूप मोकळेपणा आहे मुलांमध्ये आणि म्हणजे काही विषय शिकवताना मुलं त्याच्यावर खूप चर्चा करतात. त्यामुळे म्हणजे सर्वसाधारण शिस्त म्हणजे शिक्षक बोलतोय सगळे जाणतायत अशी शिस्त आमच्या शाळेमध्ये म्हणजे आम्हाला नकोच आहे. भरपूर बोला, चर्चा करा. बाहेर म्हणजे एखादा विषय शिकवायला क्षेत्रभेटी असतात ठरलेल्या. म्हणजे आता 7वीला रक्त ह्या संदर्भामध्ये काही माहिती असते विज्ञानाच्या धड्यात तर मग रक्तपेढीला भेट असते. इतिहासामध्ये काही माहिती असेल तर नाणेसंग्रहालयाला भेट असते. 5वीच्या ह्याच्यामध्ये हे आहे की आठवडे बाजार असा शब्द आहे. तर आता शहरातल्या मुलांना आठवडे बाजार माहीतच नसतो. मग इथे एका छोट्या गावामध्ये आठवडे बाजार दाखवायला नेतो. असं म्हणजे विषयाच्या संदर्भामध्ये भरपूर बाहेर पण फिरायला नेऊन आणि तिथून पण मुलं भरपूर माहिती मिळवतात. सब्जेक्ट्सच्या शिवाय इतर ऍक्टिव्हिटीज शाळेमध्ये हो. करून घेतात. म्हणजे आर्ट हे आर्टच्या तर आहेतच कारण हात काय म्हणतात हाताने केलं आणि मी शिकले हे आहेच. त्यामुळे आर्टसाठी खूप ॲक्टिव्हिटीज असतात. लहानपणापासून मुलांना आम्ही चित्र कसं काढायचं हे शिकवत नाही. त्यांना पेन आणि कलर्स आणि रंग आणि कागद देतो आणि ते हवं ते काढू शकतात. त्यामुळे त्यांच्या क्रिएटिव्हिटी खूप वाढते आणि कधीच इथे हा रंग दे तिथे तो रंग दे किंवा मी सांगितलं तसंच कर असं कधीच नसतं. पण एकदा ते आलं की मग हळूहळू ओरिगामी असते आणि जी दुकान जत्रा असते त्यामध्ये या वस्तू असतात त्याचं प्रदर्शन असतं. त्या निमित्ताने पण खूप गोष्टी मुलं करत असतात. कार्यानुभवचा तास आपला पहिलीपासून असतो आणि आठवड्याला 3 तास असतात आणि चित्रकलेचे वेगळे तास असतात. म्हणजे त्यासाठी आम्ही वेळ पण भरपूर देतो की मुलांची कल्पनाशक्ती त्यांची हे व्हायला पाहिजे. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज असतात. म्हणजे ओरिगामी असते, पेपर क्लिलिंग असतं, शिवणकाम असतं, स्वयंपाक असतो, तो सुद्धा बागकाम असतं. बागकाम असतं. वरती गच्चीवर बाग आहे. पुन्हा 8वी 9वीला व्होकेशनल ट्रेनिंग जे आता सुरू होतं आहे त्याच्याही काही हे असतात. म्हणजे सायकल रिपेअरिंग आहे, नंतर इलेक्ट्रिक फिटिंग करणं अशा आहेत अशा गोष्टी. किंवा उद्योजकतेचा विचार मुलांच्या मनात रुजावा यासाठी 9वीला एक दुकान आता आम्ही यावर्षीपासून केलं आहे की ज्यामध्ये मुलं स्टेशनरी साहित्य जे इतर मुलांना लागतं त्याची विक्री करतात आणि मग त्याचं स्टॉक ठेवणं, परचेस ऑर्डर देणं, स्टॉक किती उरला आहे विक्री करणं रोजची त्याचे हिशोब ठेवणं, त्याची जी बुक असतं अकाउंट्स ते सांभाळणं हे सगळं मुलं करतात. रोटेशनमध्ये करतात. म्हणजे हे ट्रेडिंग झालं आणि स्वतः प्रॉडक्ट करून सेल करणं याच्यासाठी पण एक गट त्याच्यावर काम करतो. म्हणजे यावर्षी आता मुलं न्यूट्रीबाईट नावाचं एक चॉकलेट त्यांनी तयार केलं आणि ते तयार करण्याची सगळी प्रोसेस त्यांनी स्वतः केली आहे. म्हणजे किती काय घालायचं, मग त्याची चव, त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू कशी राहील, म्हणजे असे अनेक प्रयोग करत करत ते एका फायनल प्रॉडक्टपर्यंत आले. म्हणजे यात ते विज्ञान पण शिकले आणि हे पण शिकले की कसं आपल्याला वस्तू विकायसाठी काय करायला लागतं, मग त्याचं पॅकिंग कसं असायला पाहिजे, रेट काय आहे, मार्केटमधला रेट काय, आपला रेट काय, आणि मग तो आपला प्रॉडक्ट अजून चांगला व्हावा यासाठी त्यात काय सुधारणा करायला पाहिजे. तर अशा खूप हे असतात. आणि हे तर यासोबतच सामाजिक भान त्यांचं वाढावं यासाठी सामाजिक क्षेत्रभेटी पण असतात. म्हणजे दरवर्षी आमची 6वीची मुलं अंधशाळेमध्ये 1 दिवस घालवतात. 8वीची मुलं बहुविकलांगांची शाळा आहे तिथे जातात, कर्णबधीर मुलांच्या शाळेमध्ये जातात. अशा म्हणजे ही पण मिसळण व्हायला पाहिजे. फक्त आपल्यासारखी नॉर्मल मुलंच नको तर इतर काय आहे आपल्या आजूबाजूला लोक कसे राहतात हे पण त्यांनी बघायला पाहिजे. या दृष्टीने उपक्रम असतात. आणि अजून एक वेगळे पण म्हणजे स्पर्धेपेक्षा सहकारावर भर असतो आमच्याकडे. बहुतेक ठिकाणी सगळ्यांकडे स्पर्धा आणि तू कसा पुढे जाशील, त्यांना कसं मागे टाकशील असं नाही आहे आमच्याकडे. आमच्याकडे सगळं गटकामामध्ये असतं. त्यामुळे सगळ्या गटाला घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणजे सगळ्या पुढे जायचं आहे पण स्पर्धा फक्त स्वतःशी करायची की मी मागच्या वेळी कुठे होतो आणि आता मी कुठे आलो. पण इतर सगळ्यांची मात्र सहकारानेच वागायचं असं म्हणजे सतत मुलांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. या तत्वामध्ये तुमचा विश्वास कसं बसला, म्हणजे
स्पर्धा नसावी, ॲक्च्युअल तशी रोड लर्निंग नसावी, फक्त गुणाकडे लक्ष नसावा, सगळे गटातल्या लोकांचा हे सामाजिक बांधिलकी असावी, एक्सपिरियन्शियल, हे विचार तुमच्यामध्ये असतील म्हणूनच तुम्ही सुरू केली शाळा. म्हणजे आम्ही जो आमचा गट होता तो सामाजिक गटच होता आणि आम्ही पहिल्यापासून म्हणजे स्वतःच्या शाळा कॉलेजमध्ये असल्यापासून वेगवेगळ्या सामाजिक कामामध्ये असणारेच लोक होतो. त्यामुळे आमचं स्वतःचं बऱ्यापैकी हे सगळं भान आधी होतं आणि मग तेच आपल्याला मुलांमध्ये यायला पाहिजे म्हणून आपण शाळा सुरू केली. आणि म्हणून मग आम्ही असं ठरवलं की सरकारी पैसा घ्यायचा नाही, आम्हाला ही प्रयोगशाळा म्हणूनच चालवायची आहे आणि समाजाच्या उपयोगी म्हणून समाजाच्या सहकारावरच चालवायची आहे. याला प्रयोगशाळा का म्हणता आपण? प्रयोगशील म्हणजे जे आपल्याला करून बघायची इच्छा आहे ते सगळं इथं करता येतं. आणि अनुदान नसल्यामुळे पगार शिक्षकांना खूपच कमी, म्हणजे जवळजवळ नाही असंच म्हणता येईल की फक्त जाण्या येण्याचा खर्च निघेल एवढाच त्यांना अलाउन्स आम्ही देऊ शकतो. आणि असं असूनही शिक्षक इथे येतात, त्यांना आवडेल ते करून बघतात, नाहीतर बऱ्याचदा ते सगळं पैशाशी जोडलं असतं आणि मग तेवढ्यापुरतंच राहतं. तर तसं नाही आहे आणि ते सगळं स्वातंत्र्य इथे शिक्षकांना खूप आहे. म्हणजे इथे असं नाही आहे की कोणीतरी सांगितलं की आता तू हे काम कर आणि आता हे करायचं. तर आम्ही सगळ्याजणी एकतर वेगळी स्टाफ रूम नाही, आम्ही सगळ्या एकाच ठिकाणी बसतो, एकत्र जे काही निर्णय घ्यायचे ते सगळ्या मिळून घेतो. दर महिन्याला आमची मीटिंग असते आणि त्यावेळेला आता पुढच्या महिन्यात काय होणार आहे किंवा विषयांच्या पण चर्चा अशाच असतात की सगळ्यांनी एकत्र करायचं आणि कोणीतरी एकाने निर्णय घेतला आणि बाकीच्यांनी राबवायचा असं नाही. जो निर्णय आहे त्या प्रक्रियेमध्ये सगळ्याजणी सामील असतात. शिक्षकांना जे प्रयोग करायचे त्यासाठी कोणी नाही म्हणत नाही की तुला करायचं तू करून बघ, म्हणजे मग त्यासाठी जी काही मदत लागेल ती बाकीच्या जणी शाळेकडून काही आर्थिक मदत लागत असेल तर ती सगळी मिळते. म्हणजे असं अडवणूक नसते. त्यामुळे शिक्षकही खूप प्रेमाने येतात. म्हणजे शिक्षक घेताना आमचा हाच क्रायटेरिया असतो की एक तर मुलांबद्दल प्रेम पाहिजे आणि स्वतःचं काहीतरी करून बघण्याची उर्मी पाहिजे. मुलं इथून जे आता पासआउट होतात त्यांची कशी प्रतिक्रिया किंवा इतर मुलांपेक्षा ते कसे वेगळे तुम्ही त्यांना पाहताय मोठे होता, त्यांचं कसं प्रेम आपुलकी? प्रेम आपुलकी तर खूपच आहे, कारण खूपच अटॅचमेंट शाळेची. म्हणजे आता वेगवेगळ्या ठिकाणी शिकायला किंवा नोकरीला गेले तरी नाशिकला आल्यावर भेटायला येणार हे तर सगळं आहेच. पण एक महत्त्वाची गोष्ट आमच्या लक्षात येते म्हणजे आमची इच्छा अशी आहे की तुम्हाला काय आवडते त्या क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे जा. म्हणजे ट्रेंड काय आहे म्हणून आता MBA ते MBA, इंजिनिअरिंग ते इंजिनिअरिंग असं नको. तुम्हाला काय आवडतंय ते क्षेत्र निवडा, मग त्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त चांगलं करा. तर ते आम्हाला इथं दिसतंय की अगदी खूप वेगवेगळ्या फील्डमध्ये आमची मुलं आहेत. म्हणजे टिपिकल ह्याच्यामध्ये मेडिकल इंजिनिअरिंग आहे, पण हॉटेल मॅनेजमेंट आहे, पत्रकार आहे, फॉरेन्सिक सायकोलॉजी आहे, नाटक वगैरे करणं आहे, असा खूप क्षेत्रामध्ये आमची मुलं आहेत. हा एक भाग दिसतो. आणि दुसरा भाग म्हणजे सामाजिक जाणीव. म्हणजे कुठेही गेले तरी त्यांच्यामध्ये ते स्त्री पुरुष समानता किंवा कुणाला कमी लेखायचं नाही किंवा आपले विचार स्पष्ट मांडायचे, ह्या गोष्टी आम्हाला अगदी जाणवतात. आणि विचार करतात स्वतंत्रपणे, म्हणजे झुंडीचा भाग सहसा होणार नाही, होत नाही. स्वतःचा विचार असतो, जे काही करतायत त्यामागे स्वतःचा विचार असतो. इक्वालिटी त्यांच्यामध्ये कशी माहीत केली जाते, स्वतः विचार करणं? कारण रेडीमेड ते काहीच नाही मिळत. म्हणजे जे काही असेल, म्हणजे प्रत्येक विषय शिकवताना गणित विज्ञानात तो चान्स कमी मिळतो, पण आम्ही भाषेच्या ताई आणि इतिहासाच्या भूगोलाच्या ताई प्रत्येक ह्याच्यामध्ये जे काही शिकवतो ते करंट जे समाजात सुरू आहे आता त्याच्याशी जोडून सांगतो त्यांना की आत्ता काय सुरू आहे, त्याच्याशी आपल्याला कसं जोडता येईल. किंवा विचार करताना आता भाषेचा एखादा धडा असेल आणि त्यात एखादी व्यक्ती काहीतरी सांगत असेल तर त्यातलं एखादं पात्र काय विचार करेल याच घटनेबद्दल आणि काय सांगेल ते तुम्ही लिहा. असे त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने एकाच गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन आम्ही देतो आणि त्यामुळे ते विचार करायला लागतात. आणि वर्गात त्यांना एक तर मातृभाषा आहे त्यामुळे काय बोलायचं, कुठल्या भाषेत बोलायचा हा प्रश्न नसतो. वर्गात पूर्ण बोलायला मोकळीक असते. गप्प बसा असं खूप कमी वेळा म्हणावं लागतं. अगदी
आणि ऐकतच नसतील तर, पण नाहीतर वर्गात सतत इंटरॅक्शन सुरू असते. म्हणजे शिक्षक बोलतात आणि मुलं गप्प बसली तसं असेल तर काहीतरी गडबड आहे असं आम्हाला वाटतं. असं व्हायलाच नको. सतत बोलून चर्चा करून आणि अशा विचारांच्या गोलांटेवढ्या आम्ही खूप त्यांना मारायला लागतो की असा विचार करून बघा, तसा विचार करून बघा, किंवा असं खूप असतं. किंवा स्वतः काहीतरी करायला देणं. आता आम्ही संविधान नावाची सिरीज जी आहे त्याच्यावर छोटे छोटे स्किट्स आता 26 जानेवारीला बसवले. तर त्याचं ती सिरीज इंग्लिशमध्ये, पण मुलांनीच ती मराठीत ट्रान्सक्राईब केली. गटामध्ये स्वतःच बसवली. कोणाला कुठला रोल द्यायचा ते त्यांनीच ठरवलं. पाठांतर त्यांनीच केलं. त्यांची ड्रेपरी काय असेल ते त्यांनीच ठरवलं. तर असं त्यांना स्वतःला करायला खूप देतो आम्ही मध्ये मध्ये जाऊन सांगत नाही की असं करा तसं करा. अगदी गरज पडली तरच जाऊन सांगतो. त्यामुळे ते स्वतः विचार करू शकतात. एक आदर्श शाळा कशी असावी ती सगळं यातून आपण ऐकलं आहे. आणि आनंद निकेतन ही शाळा नाशिकमध्ये कामगार नगरमध्ये कार्यरत आहे आता 25-1 वर्षापासून तरी. आणि खूप चांगलं काम करते.